आईला हे येतो म्हणलाय, काय करतोय? हॅलो. अरे माझ्याशिवाय तुमची काही कामं होत्यात का नाहीच रे? कोणत्या म्हशीला काय खायला टाकायचंय, कोणचं टोनगं कोणचीला पाजायचं हे कळत नाही तुम्हाला? हा 3-3 मिनिटाला फोन करीता. एक तर माझ्या मागं माझं टेन्शन चालू आहे. मला माहीत आणायची नाही ते मला बायको आणायची आणि तुम्ही 2-2 मिनिटाला तिकून फोन करतात. माझ्याशिवाय काहीच होत नाही का घरी? का प्रत्येक ठिकाणी मीच पाहिजे? हा फुकट कामं करता का तुम्ही? कवर सांगायचं रे मी? थोडे आकलीने कामं करा ना, परस्पर शिका ना थोडं कामं करायला. परत फोन करू नका. हा सांगितलंय ना ती सविस्तर करा. मला आज येत आहे ना काहीच सांगायचं नाही पुन्हा. मी पार संध्याकाळी घरी येईन. मोकार डोकं खायची कामं करतात ही कामगार बी ना, ह्यांना प्रत्येक ठिकाणी मीच लागतो. अरे एक दिवस घरी नाही, एक तर आधीच लग्न जमाना ती डोक्यात शिन आणि ह्यांनी मोकार डोक्याला शिन करायचा. काय करायचं रे? कसलं कसलं ते तेलमन तेलमन? हा अरे चेअरमन म्हण ना. चेअरमन पण आज लयच पांढरा पिवळा झालाय आज. आता लुबाब बघ, लुबाब कसला आहे त्यांचा. हा नेमकं कुठं चाललंय रे? तसं याचं अजून लग्न झालेलं नाही बरं का. असाच बोकळ्यात हिंडत असेल. तुला विचारायचं का? चल उगा त्याच्या काड्या करू. चला आपण काड्या करू. हॅलो. अहो मला ते ॲड्रेस टाका राव. एक तर ऊन लागत आहे भरपूर. हां ती लोकेशन टाका बरं. मला कवर उन्हात उभं राहायचं. काय होतं तुम्ही काय गोष्टी समजून नाही घेत हो. मला एवढा वेळ आहे का? हा ती लोकेशन पाठवा. चेअरमन अरे अक्षा काय आज लय मस्त टाकाटाक होऊन. आता ते तुझ्यासारखेच काम आहेत का रे? म्हणजे हे असं राहणं. हा हे काय मी बी आहे ना पांढराचे. मी काला पाणला झालो. अरे तुम्ही कुठं मी कुठं अक्षा? कुठं आपण एकाच ठिकाणी आता जमिनीवर. नाही जमिनी व्हायचं रे. मग ती कसं आहे तुला सांगू का? आता एक तर लग्न व्हायना. हा ते साख्या गावाला माहिती लग्न व्हायला. आमचं हसू नका रे. इथं चेअरमन आहेत का कोणी? हे चेअरमन आहेत ना तुम्ही? 25 म्हशीचा गोठा आहे आपला. माहिती आहे. बरोबर आहे ना? हा. तरी लग्न पोरगी द्याय ना मला कोणी. कसं देणार तोंड काळ असल्या. काय म्हणला तो? काय नाही कस काय देते पुरी आहे का नाही? तुझ्या खिशात जरा रुमाल बिमाल आहे का? नाही रुमाल नाही. बरं जाऊ दे. तेलमन तुमच्याकडे नाही का माल? ही तुला सांग का काय केलं आता? बरं हे कुठून आणलं एवढे? तीच काय बघत इकडे बॅग. अयो अरे बापले. मूळ पॉइंट असा आहे. हा गोठ्यावरच्या निसत्या वाघारी इकल्यात. हा भाई वाघारी इकल्या तर एवढं आणलंय. मग म्हणलं आता डोकं चालू. काय अशी तर काय पोरगी भेटत नाही. असं तर कोणी द्यायना ना. हा अरे जमीन काय कमी का आपल्या घरी? तेवढं आहे. मग म्हणलं जरा ही डोकं लावलं ना अक्षा मेंदू चालवाय शिक जरा. बघू याच्यावर जुळत काय. म्हणजे अशावर जुळतं का? एकच नंबर चाललोय मी पोरगी बघा. पोरगी बघायला चालली? मग कोण देत? अरे कुठं आहे? ते ना आता एवढं सोनं नाणं म्हणलं कोणी भाळत याला बोलून तरी सुधरव नाही तर सुधरून तरी बोलायला लावली काय. नाही ते तसं मला याचं काहीच कळत नाही. तू काय बोलत पण त्याची ना त्याची जीप त्यांनी चावली होती तेव्हा शेंडाच गेला ना त्याचा. बरं काय काय का म्हणाल तू इकडे? काय नाही विचारपूस करावं म्हणलं पण तुम्ही सांगून आमचीच काडी केली. मग ती कसं आहे तुला एक सांग का? तुझं काम नाही ती तुझा हा काम नाही भाई. नाही तर मग बघ तू डोकं चालत असलं काही. होतं का काम? पण जरा वजनातच लग्न करायचं असलं तर हा काहीतरी जगा वेगळं केलं ना तर लग्न होतंय बरं का. हा हे सगळंच वेगळं आहे तुमचं. बरं चला मग जाऊ मग. हा येऊ का चेअरमन? हा या. ते बघा हातातलं केवढं आहे. आणि ते असंच मापाचं बघ कुठं तुला भेटलं. आणि वाटलं तर दुकानात गेलं माय नाव सांग. ती आपली लायकी नाही ना. बरोबर काय लायकी गाडीत आमची. हा म्हणजे मग तुम्ही जा ना मग. चाललं ना मग. इथं कुठं माझ्या टाइमपास करता. इथं माझ्या डोक्यात काय चाललंय काय नाही. चल ना. यांना सकाळ धरून कोण नाही भेटलं. एक तर मी चाललोय पोरगी बघा आणि ही इथं डोकं खात बसलेत. चला निघतून काय मोकर यांच्या बिल नाद लागायचे. काय करावं गाड्या मला तर माझ्या डोकं चाला ना. आता कोण आता तन 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 हे करतो तू? अरे तुला नाही कळायचं त्या चेअरमनचं लग्न होऊ राहिलं माझा जमाना अजून. हा काय उपयोग आहे आपलं जगून काय उपयोग आहे सांग बरं तू. हा आता बरं डोकं चालला आता काय करावं.
अरे पण तू काल तंतन करतो तो पाय नाही दुचत आहे का तोय अरे काय दुखत नाही, पाय तुटून पडू दे, मला काय घेणं देणं नाही. पहिलं माझं लग्न झालं पाहिजे माहिती का. आता कुठून आणू पैसे, काय करू, तू ऐकडे आहेत का रे? नाही, मी तू- तू- फटे चालले, तू- बाबा. अरे तू तुकड्याला मागे काय करू? काय गणगण चालली? काय नाही, काय नाही आमचं जगून काय उपयोग नाही. कमून रे? ते चेअरमन नाही का हा गोठ्यावाला, ते म्हशीच्या गोट्यावर चर्मन. हा. तो पोरगी पाहायला चाललाय, त्याचं लग्न जमन आता. हा, बरेच दिवस झाले त्यांचं जमाना लग्न. आमचं वाटोळ झालं, काय करण. काय झालं? त्यांनी सोनं नाणं केलं, असा चमकतोय नुसतं, पर पिवळा पिवळा झालाय. पाहिलं काय तो? मग भेटून आलो त्याला. अरे रे 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 रे. आता मी कुठून आणू सोनं, काय करू, कसं करू? त्याच्या तेव्हा सोनं नाणं घातलं का पुरी भाळत्यात, पुरी कडले भाळत्यात, लगेच लग्न लावून देतात. बरं झालं गड्या, शिकारीत फसायचो का दिसतोय. अच्छा हो. हा, अरे ते माझ्या बांधाल तुझी जमीन आहे 8 एकर. हाय ना. मग त्याच्यातली 1 एकर दे. तुम्ही घेता काय? हा, तयार आहे मी घ्यायला लगेच घेऊन टाका. मग लगेच. मला बी आजच चार्ज लग्न करायचं आणि आजच पुरगी बघायला चेअरमनच्या तोडीस तोड जातो मी. आणि बोल. मला विकतो काय हेले मग हे कुठे, अरे जमीन आज न उद्या घेते आणि लग्न न करता मी तसंच वर गेलो. मग त्याचं काय? जमिनीला काय करतो? लग्न महत्वाचं आहे. मग लग्न महत्वाचं आहे, पोरं झाली पाहिजे. पैसे बोल, पैसे. ते काय चालू ते भावन द्या मला. 80 लाख देतो तुला लगेच येत लगेच. चला मग लगेच काय असेल ते लगेच सहाय्य करून टाकतो आणि लगेच दुकानात जातो, लगेच सोनं नाणं घेतो. असा घालीतो ना मी बायको करून आणतो आता. असला मला हेच पाहिजे होत. हं? डाग विकून टाकतो. अरे तुला नाही काय चल मग. हा चल, उशीर नाही कर, तू चल गपची फक्त. याला घेतो का संगत? मग मी येतो ना, मग काय करता तुम्ही बघू त्या हा मला. चला चला. चल वज वागायला होईल. ताई केव्हा येतात ग पाहुणे? काय माहिती मी तर इतकं वैतागले नाही पाहुण्यांना खाऊ घालू ना. हे बघ सर अरे इकडं कुठं टेरेसवर सोय गास आहे का? हा? घरात जागा पुरायची नाही म्हणून वरती मोकळ्या हवेला बरे घरात कस काय नाही जागा पुरायची? 2 पोरींचे दाखवायचे आम्हाला. दोघी नाही बोलवले पाहुणे? दोन्हीकडचे पाहुणे येणार. एकाच वेळेस? मग वैतागलोय आम्ही, काय करावं? साहेब काय सांगू ते पोहे करून चहा करूनच वैतागलोय आमच्या पोरी अर्धी कमाई हे पोरण्यातच चालली, बघण्यातच. काय करावं? वैतागले आम्ही, लय टेन्शन आले आम्हाला. तुमच्या दोघीच्या पुरी चाबऱ्याच्या दोन्ही पण. हा, मी माग 4-5 सोयरी आणल्या होत्या, त्या नापासच करतात. तोंडावर पडतं इथं माणूस, माहितीये का? आता हिला कोणते राजे महाराजे आणि कोणते राजकुमार पाहिजेत काय माहिती पोरींना. वैताग आला आम्ही तर, नको झाले. कधी जात्यात ना एकदाच्या हा, वाटच बघून आहे मी तर. बर. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं दोघींनी. खाली ते वॉचमन आहे तुमचा, त्याला सांगितलंय का वरती टेरेस? सांगितलंय. मला त्यांनीच सांगितलंय. त्याच्यामुळे आम्ही त्याला जाऊ दे. सांगून ठेवलं होतं, वरती पाठवून दे direct. होय, पाहुणे आले. या. पाहुणे आले. नमस्कार. आणि दुसरं हा, काय माहिती आता येतील ना मागून. कुठे? हा, मला ओळखतं ना? घर भेटलं का हा, व्यवस्थित? भेटलं. हा, काही आमची त्रास वाट झाला नाही? सांगितलं ना हा, वरती. सांगितलं ना त्यांनी बरोबर टेरेसवर हा, जाऊन. बरोबर. आणि मुलगा कुठे? काय सरपंच, मुलगाच मी. मुलगा तुम्ही आहे? हा, तुमचं लग्न नाही चेअरमन अजून? अहो काय सांगावं सरपंच, हे चेअरमन झालो 2 वर्ष झाले चेअरमन. माया मागे लय व्यापी 10 वर्ष सरपंच होते तुमच्या सरपंच गावचे. होते. हा, शेजारच गाव असल्यामुळे मग आपल्या मीटिंग मध्ये पंचायत काय समिती म्हणजे हे ना, गाठी भेटी होतात. तरी मी तुम्हाला थोडी टिंगल करायची सवय. मला वाटलं सरपंच काय असे बोलत आहेत भाऊ. नाही मला माहिती आहे नव्हतं ना तुमचं लग्न नाही झालं म्हणून. गोठा 20-25 म्हशीचा गोठा आहे माझा. लग्न का नाही केलं पण तुम्ही एवढे दिवस? काय सांगावं सरपंच, व्यापच तेवढा आहे. समाज- राहिलं ना तर समाजसेवेतच गेलं नाही. असं झालं का? त्याच्यामुळे म्हणलं नाही त्यांना आता हाय चेअरमन तर घ्यावं लग्न करून. आणि बरोबर का म्हणून नाही कुणी आणलं? काय आला आता पुढे आणता माणसं, परत काय होतं, एक तर आपण असं हा. एखाद्याने फेकली काडी की नसताना कुठं हा हा स्वतः येणं गरजेचं. बर नाही, आता बसून मला ना. हा बसून बरोबर हा, बस. बरं. ते दुसरे पाहुणे आले, थांबा. हा, ते काय झालेलं आहे, यांनी 2 नवरदेव बरोबर बोलवलेत. असं आहे का? पुरी 2 आहेत ना, म्हणजे हे वैतागलेत. हे केले एकदा. नमस्कार पाहुणे. नमस्कार हा. नमस्कार. छा. चांगले. ही बियाणं कसं काय आलं? तू इकडे कसं काय आला? इकडे कसं काय आलं म्हणजे? हा, तूच लग्न करू शकतो का? माझ्याकडे नाही का? बघ. ही कुठून आणलं तू? इकडून आणलं म्हणजे हा? विकारी समजलं का मला? चेअरमन तुला पतच काय रे कुठं? होतच काय म्हणजे वावर विकलंय 1 एकर. अजून एकीन याचं म्हणले ना, सगळे एकीन, पण लग्नच करीन. हो पाहुणे, हा बोला. काय चाललंय तुमचं? काय नाही जरा तिथे बसा, खाली बोलत बसा. होतो. चला कार्यक्रम मला आहे ना चेअरमन साहेब मीटिंग घ्या राव. आता तुमच्या मागे काम असतात ना. हो होय, पोरीनं बोलून घेऊ बरं पटकन. बोलू काय? घ्या बोला. आवाज द्या. राजश्री, संगीता. घ्या बरं बोलून. एक काम करा, हा तुम्हीच नवरे आहेत की काय? मागवा त्यांना बसू द्या.
काय धंदा झाला बघ मला काही समजा ना. ह्या मुलींचे आहेत काय हा 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 मीच आहे असं. कितीची आहे? हा असं आहे. काय झालंय माहिती का यांचे नवरे आहेत ना मुंबईला असते दोघीचे सर्व्हिसला आणि काही झालं का मला बोलवतात काही झालं का मला बोलवतात. आमच्या घरचाच माणूस आहे. हो नमस्कार. नमस्कार. हे काय झालंय हा की एकाच वेळेस त्यांनी दोन्ही सुरी काय ठरवलंय की बाबा हे कंटाळल्यात म्हणजे सारखे मुलींना मुलंच पसंत पडत नाही. आता बघू तुमचा नंबर लागतो की नाही. असं हा. हा, काय आता हा, त्यांना बी विचारलं पाहिजे ना. पोरींच्या मनावर आहे ना. हा काही कमी नाही आमच्याकडे. शक्यतो मला ती पलीकडचीच पसंत आहे बरं का. पलीकडली मला बी तीच आवडली. तसं नाही पाहुणे त्यांच्या मनावरचा विषय ते विचारावा बरं लागेल. त्यांना विचारा. हा, हे कोण आहे जोडीदार कामाला गडी माहिती. हा गडी आहे काय. माझ्या संग नेमकं जोडीदार बरं थांबा ना, मला आता विचारू द्या माहिती एक 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 विचार. खायची पंचेतन गडी. बरं पाहुणे काय होतंय आता त्यांना तुमची माहिती म्हणजे आता त्यांच्या वतीने मलाच विचारावं लागणार आहे. हा हा विचारा बरं विचारा. तुम्ही हे सरपंच, आपल्याकडे काही कमी नाही. मला ही एवढीच माहिती आहे 10 वर्ष सरपंच होते आणि आता 2 वर्ष चेअरमन होते. 5 वर्षासाठी पण 2 वर्ष झालेत यांच्या गावात. ते बाकी यांच्या घरी शेती किती. माझ्या का हा. 25 एकर शेती. 25 म्हशीचा गोठा आहे. बर दूध आहे माझं 200 लिटर. बर मग आणि गडी काय नाही गडी काम करते तो मी. आता तुम्ही तर बघा ना बरोबर. काय मग गावात समाजसेवित मीटिंगला तिकडे पंचायत समिती सगळीकडे सगळीकडे मीच असतोय. बर बर तसं आपली काही काळजी नाही. बर बर आणि कसं होतं फक्त घर स्वयंपाक शेती आहे पण पुरी शेतीतले का म्हणायचं. अहो नका करू द्या हो, आपलं गाडीचे काम आहे हे सगळं. बर बर हा. बर बर नाही नाही करतील बरं, की. स्वयंपाक बिपाक तर येतोय ना यांना. लग्न झाल्यावर आपलंच घर बनवून थोडं थोडं करतील की. नाही असं नाही. अहो, नका करू द्या हो. एवढं असल्यावर तसं काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि सर पण एक राहिलं ना हा 10 गाड्या आहेत माझ्याकडे फोर. असं. हा पोकलँड 5 पोकलँड आहेत. अरे बापरे. हा आणि आता काय चाललंय माझ्या एक डोक्यात विचार चाललाय एक हेलिकॉप्टर घेऊन टाकतो. खरं. हा ही लग्न झालं ना लगेच तेच तयारी ती. अरे बाप. आणि टाइम आला तर इथून लग्न लावताना हेलिकॉप्टर उतरतो इथं. हा तुम्ही त्याची नका काळजी करू. या बिल्डिंग वर जागा करावं लागेल इथं खरं उतरायला. हेलिपॅड करावं लागेल. हा हा मग ती कसं करा तुम्ही ते आता लग्न तर इथंच लावणार आहेत ना. हा लग्न हा, मग तसं बघा नाही तर आमच्या खर्चाने इथं जागा करून देतो तुम्हाला. काय अडचण अजून. म्हणजे तुम्ही लग्नात हेलिकॉप्टर आणणार. हा तिथं उतरणार आम्ही तेच काय. अवघड आहे. बरं ठीक आहे. आता एक काम करू या मुलाची माहिती हा, घ्या ना, घ्या. याच्याबद्दल मला काय तुझं नाव काय आहे? त्याच्याकडे काय अक्षय. अक्षय. काय शेतीबाडी किती. शेती आहे ना 700 एकर आहे. 700 एकर. 700 एकर. अयो. 700 एकर आहे. बर आणि शिक्षण किती झालं. शिक्षण MA झालंय. MA झालं. पुढे शिकायचं होतं पण एवढी शेती कोण बघणार. 700 एकर. हा 700 एकर शेती आहे, 700. बर आणि बाकी काय काय आणखी. 50 JCB आहेत. बर 50 JCB 30 पॉकलँड आहेत. बापरे. हा 150 डंपर आहे. हा आता जहाज घ्यायचंय. जहाजच काम चालू आहे कारण आपल्याला बांगलाच समुद्रात बांधणार आहे. असं का. बंगला. हा पण आपल्याकडे तर समुद्र नाही इकडं. नाही मी तिकडे बांधणार आहे. असं का. हा. झाल्यावर तुम्ही समुद्रात राहणार. समुद्रात म्हणजे समुद्रामध्ये म्हणजे असं डायरेक्ट जहाजाची बांधणी करून त्याच्यावर मोठा बांगला. असं. आणि ती माझी होणार बायको तर म्हणली समुद्र इकडे आणायचा. हा. ते बी आहे डायरेक्ट तुमच्या इथं तुमच्या दारा पुढे समुद्र असेल. हा. मग तिथून असा कॅनल खोदणार आणि इकडं समुद्र करणार आहे नाही काय. इकडे तयार करून घ्या. 700 एकरात. हा समुद्र अरे, अवघड आहे. सरपंच आपली एवढी तयारी विमान उतरण्याची तयारी माझी. असं. हा हा ही काय किरकोळ बोलत आहे. म्हणजे तुम्ही कॅनल करून समुद्र इकडे आणणार. डायरेक्ट तयार करणार इकडे. आणि तुम्ही म्हणतोय ना अहो माझ्या जर डोक्यात आलं ना तर मी अख्या समुद्राची गडी करून घरी आणीन. असं. हा आपल्याकडे काय कमी काय आपलं डोकं आहे ना हा. याच बंद पडत तिथून माझं चालू होतं. नवीनच संशोधन ऐकलं का. घडी कशी करणार. अहो माझ्या जर डोक्यात आज 100 एकर. पूर्वी हे नवीनच संशोधन अजून असं म्हणजे कोणती टेक्नॉलॉजी नाही अशी पण आपण नवीनच संशोधन ऐकले जरा आहे की नाही. त्यांची काहीतरी सरपंच, असेल ते कसं आहे? सांगतील कदाचित. याच्यात माझा टायमिंग याच्यातच गेलो. पाहुणे थांबा ना पूर्वीचे मला विचार बघू द्या तेच काय म्हणलं त्यांच्याकडे काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी वाटते. का? समुद्राची घडी करायची म्हणजे वेगळंच काही. आहे की नाही. हे आपल्यातूनच दिसतंय जरा. बरोबर ठीक आहे. आणखी काय काय आहे? आणखी काय नाही आता पुरींची इच्छा असेल त्यांना काय पाहिजे ते लगेच 6 मिनिटात. पण यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे. मी घेतो ना नवीन. विमानाची तयारी चालू आहे माझी. असं? हेलिकॉप्टर घेऊन सुद्धा फायर जेट घेतो. फायर जेट मागून धोरणी होतो का असा हा तो घेतो मी. हा. दमारी दमारी. हा, अवघडच आहे.
तू तर एवढं बरं मी काय म्हणतो म्हणजे असं गळ्यात मंगळसूत्र तसलं काहीतरी घालून कसं लागलं ते डायरेक्ट लग्न जमलं की लगेच इथंच घालायचं. सुधरत नाही संगत घेऊन असतं का काय? लय तयारी त्यो अहो सरपंच काय होतं दोघांकडे सोनं नाणं पैशावाल्या पार्ट्या आहेत बरं का आणि पोरं. हो का ते तरी गळ्यात घालून हिंडतोय हा. आपल्या खिशात असते हो अब्बाब्बाब्बा. जिथं जाईल ना तिथं अडचणच नसते. हे बघा हे कसं इकडे बघा खाली? हे ओरिजिनल बघू, बघू. बघा हायला हे गोल्डमॅन आहे तू रे दोन्ही गोल्डमॅन आहे काय सर हो का हे बघा अहो हे बघा दोघांकडे कमी नाही वा काय कमी आहे म्हणजे नवऱ्यासाठी लगेच आणले लगेच एवढं सोनं. हे बघ लक्ष्मी हार काय सुंदर आहे. आवडला आम्हाला मला खूपच आवडले मला हे लय आवडलंय मला आणि ही बघ ना वेगळीच डिझाईन आहे खरंच काहीतरी वेगळीच आहे. बापरे म्हणजे तुमच्या खिशात आणि अंगावर एवढं नाही त्यांनी अहो नवरीसाठी लगेच तयारी केली त्यांनी दोघांनी पण ए, अरे पण कोणाचं आहे ते बघा बरं का आणि हा ते सरपंच. ए, देऊन टाका ते सध्या हो सरपंच हा. एवढंच नाही हा. 2.5 किलो घरी असो ही फक्त आपलं थोडं किरकोळ आणलंय वा सगळे नमुना नमुना म्हणून दाखवलाय तो थांबा बरं 2 मिनिटं मला मुलींबरोबर जरा चर्चा हा, करतो नाही, करा. राहू दे 2 मिनिटं या ना जरा चर्चा करू द्या बरं मला चालतंय काय वास्तविक पाहता तुम्हाला बोलायला पाठवायला पाहिजे पण मला जरा चर्चा करायची तुमच्या बरोबर करायची तुम्हाला कसं पा- चर्चा शाने हाताने झालेली बरी हा पाहुण्या माणसांना कुठे उठवता हा नाही बरोबर आहे. हा, नाही बसतो आम्ही तुम्ही बसा आम्हाला चर्चा करू द्या आधी चला आपण जरा चर्चा पाणी करू. प्या हा पाणी प्या हा चल सरपंच हा किती दागिने त्यांच्याकडं नाही खरंच हा अगं आई तुला काही कळतं का? मी तुम्हाला बाजूला काय घेतलंय माहितीये का हा काही त्यांच्या बडाया मला पटलं नाही समुद्राची गडी घालतो हेलिकॉप्टर आहे विमान आहे दोघे मला फुगीरच वाटले तुम्ही काही म्हणा अहो मी पण तेच सांगणार होते आणि हे जे सोनं आहे हे बघ आता हे हिने हातात दिलं माझ्या म्हणली हे बघ केवढं भरगच्च आहे हा. पण हे भरगच्च वगैरे काही नाही हे तुम्ही नीट बघा अहो यात्रेत 20-20 काय म्हणते तू? रुपयाला मिळतं हे काय म्हणते तू मग खरंच एवढं सगळं सोनं आज किती सोनं महाग आहे बघू बरं. डिझाईन करायला कोणाला एवढं हे झालंय हा? 50 रुपयाला मिळतं हे सरपंच साहेब हो अरे हे तर याला हे नकली आहे. मग हे बघा हे निघालंय हे बघा हे निघालंय अगं हे नकली ते अहो 20-20 रुपयाला मिळतं हे यात्रेत हे बेंटेक्सचं सुद्धा नाही मग तेच बेंटेक्सचं पण नाहीये हे म्हणजे याला नुसते अगं आई हे यात्रेत 20-20 50-50 रुपयाला मिळतं पॉलिश वगैरे काही नाहीये याला आम्हाला वाटलं लय सोन आहे बाई हं? हे बघा आपण एक म्हण आहे ना शितावून भाताची परीक्षा येते बर का हम्म. हे सोनं आहे नकली आणि त्यांची माणसं बी ते नकली. समुद्राची गडी घालणं काही पण जहाज आले होते हेलिकॉप्टर विमान हे सगळं सगळं ते हे खोटं आहे. खोटं आणि सोनं आहे खोटं आता त्यांना काय करायचं माहितीये का ते चेअरमन आता ते ओळखीचं आहे बरं का आता मी काय म्हणतो मला जायचंय बरं का मला मीटिंगचा फोन आलाय आणि तुम्हाला काय करायचं ते करा बुवा. काय आता बरं मी नाही झालं ना. नाही, आमचे नाही आमचे संबंध आहेत ना हा. बुवा, मी इकडचा चांगले ते- संबंध आहेत. हा बरोबर त्याच्यामुळे मी सांगतो ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मिटवा कसं काय कशी हा बरं झालं या आपल्यात हुशार निघाली नाही तर चांगलं गुंडाळलं असता आले आले मला वाटलं होतं खरंच असं यांच्या हा ना? सोनं बिनं. मग ते समुद्राची गडी गडी लय बडाया मारायला लागली. अरे मला काय वाटलं म्हणजे हेच वाटलं त्यांच्या ज्या बडाया वाटल्या ना विमानाने हेलिकॉप्टर पोकलन 700 म्हणून तुम्हाला बाजूला घेतलंय मी नाही तर तुम्ही मला बोलवले म्हणून बरं झालं फसल्या असत्या तुम्ही मग काय तर. चला हा मी जातो मला मीटिंग घे म्हणून आज सांगतो चालेल चला तुम्ही का म्हणून उठले अहो उठलं म्हणलं आता तुमचं आले तुम्ही ठरवून काहीतरी बोलायचं होतं म्हणजे हा नाही काय झालंय माहितीये का हा हे ते घ्या, तुमचं त्यांचं धरा. ऐका ना बोललेवाने जपून ठेवा ऐका ना मला आहे ना खूप अर्जंट फोन आलाय ग्रामपंचायत मध्ये मोठे अधिकारी आलेत मीटिंग आहे का? हा थोडस एक रस्त्याचं काम आहे आणि नेमकं त्याची मोजणी करायची बरोबर बरोबर आणि ते मी असल्याशिवाय तर काही करू शकत नाहीत ना तुम्हाला जावं वाटलं मला जावं लागतंय चालतंय. त्याच्यामुळे ना यांना मी सांगितलंय मला खूप त्यांच्या समोर कॉल आलाय हा माहिती मी काय म्हणतो सरपंच साहेब लग्नाला नक्की यायचं काळजीच करू नका आणि फक्त काय असेल आता हं. तुमच्या हाताने झालं म्हणजे बरं आता हे बघा मीटिंग संपून लवकर ये. इथपर्यंत मी धुरा सांभाळली आता झालंय असं मला फोन आल्यामुळे ते अधिकारी बसून आहेत तिथं हा आणि मोठे अधिकारी आहेत मग आता आहे ना मुलींची आई आहेत ना इथं हा? हा तुम्ही सांभाळा आता बरं, धुरा. चालतंय. ते आणि तुम्ही हा चालेल लक्ष हा. असू द्या. हो हा, चालेल हो
बरं पाहू ना. हा. बसा तुम्ही, आम्ही जरा तुमच्या नाश्ता पाण्याची सोय अहो करतो. आमचं माझं कसं आहे, मी शक्यतो आहे ना नाश्ता पुढे करीतच नाही हो. अहो आम्ही कसं आहे, आमच्या घरी आलेलं पाहुणे ना उपाशी पाठवत नाही. हा. मी ना दुसऱ्याच्या घरी खातच नाही अहो, नाही. पाहुणं, कसं असतं? पण बरं, आमची मी त्याला काय- रिवाज आहे ना ते आता मी काय म्हणतो हा ना तुम्ही हे काय आहे? खायची आता सवय नाही पोरगी द्यायची म्हणल्यावर मान पण कळत नाही हा, पोरगी द्यायचं म्हणल्यावर आमच्या घरी येणं जाणं राहणार, आमचा प्रसाद घ्यावा लागणार, म्हणजे हे घ्यावा लागणार. एक काम करा, तुमचं म्हणणं आहेच तर नाही मुडीत आता लवकर उरका जरा मला. अहो मुलं पुढे आहे ना काम असते आम्ही असं जातो ना असं येतो. लवकर या घेऊन. हा, तयारच आहे, तयार गरम गरमच आहे. लवकर हा. खूपच भारी ड्रेस दिसतोय तुमचा. आणि ते टॅग का बरं काढला नाही? ते नवीन आहे ना असं आहे मी एकदाच घालतो लगेच फेकून देतो म्हणजे एकदा घातलेला ड्रेस परत घालतच नाही. कधी हे काही वापरत माझ्या घडी असं आहे का? याचं कसं आहे, फाटूस तर कामाला आहे काढीतच नाही ती. हा कामाला आहे. हा, काढणारच नाही. कधी आले तरी ह्योच ड्रेस दिसणार त्याच्यावर. आणि तुम्हाला आता या वयात लग्न म्हणजे ह्या वयात म्हणजे अहो म्हणजे ते असं पिकलेलं वगैरे की हा होतं थोडंफार असतं असं. म्हणजे आता हे समाजसेवेतच गेलं ना माझं. बरोबर भेटली नसं समाजसेवा केली ना त्यांनी. काय बांबू खायचं काय काय मग कसं खायला काय आणलं? असतं? आई ये इकडं. अरे सांडाळ्या काय झालं अरे ऐ, तोळ्याचं आहे तुझ्याकडं. हा? काय झालं? किती तोळा सोनं आहे रे? अहो किलोनी पडलेलं आहे माझ्याकडे उलसच घातलेलं हा आहे. का? ए, किलो आल्या तोंड बंद कर डांगरिया. तोंड बंद कर हा. किलो. काय बोलता तुम्ही असं? काय बोलायचं, किती पोकले नाही पोकले किती तुझ्याकडे? पोकळ्या आणणार आहे. अगं बाई, समुद्राची घडी घालायला आणलं, समुद्राची. तुझ्या बापाने घातले ते का समुद्राची घडी? हेलिकॉप्टर उतरवणार नाही, एवढ्या दिवसात मला इथं पोरगी पटली. आणि तुला माहितीये का, तुझ्या बापाने बघितलं का हेलिकॉप्टर बरं, एक कुठं काम करा उतरवतात, ना. हा? 4-5 एकर पोरीच्या नाव तुझ्या करतो ना. 4-5 अहो, एकर सरपंच आहे ना, हो, हा, गावात सरपंच. चेअरमन की केली अरे सरपंच की तुझा केली. मुडदा बसवला तुझ्या अगं, ताई सरपंच रे, तुझा बी त्यो हा? गडीवरून आणणार आता. ह्यो 700 एकरातून आणणार आता. 700 एकरातून आणणार आता. ए, गाडी पहिलवान. मी काय बोलतो हा? बरं अहो, तुम्ही आमच्या पोरीच्या परत आला ना, सटकीनं, येत. थांब जरा, थांब थांब थांब. मुरमुरे कशाला ठेवले तू इथं? का? अरे मुरमुरेवानी तोंडाच्या तुला 700 एकर नाही 7 गुंठे बघायला आहे का? काय हा? 7 गुंठे? हा? ते गेला, शेपटीला पाहिला. चालले तिकडं पुरी बघायला, याला 7 एकर नाही बघायला आणि 700 एकरच्या बाड्या हाणतो. काय तर? आणि ह्यो डांगार झाला असेल सरपंच. हा? हे असं खायला आहे हे का? असं त्याचं लुबडू लुबडू झालं असं समुद्राची घडी घडी करायला, हेलिकॉप्टर उतरायला, विमान उतरायला. यांच्या बाप जन्मात माहित असेल का विमानाचा, ही सुद्धा माहित नसेल. बघायला असेल का? चाललेत बाड्या हाणायला. मी एकच सांगते दोघींना पण, आम्ही आहे ना तसंच राहू. हा लग्न नाही करणार एक वेळेस, पण ह्या अशी आहेत ना फुगीर माणसं आहे ना, आम्हाला नकोय. काय बाई, आणि काय करून द्यायला असल्या फुगीर माणसांसंग. चला खाली. दिला असतं करून तो आता. हा हे दिलं असतं.